नागोठाणे महावितरण कार्यालय म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा। नागोठाणे रोशन पत्की। महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे नागोठाणे महावितरण कार्यालय म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा अशी अवस्था झाल्याची प्रतिक्रिया येथील संतप्त नागरिकांनी गरजा महाराष्ट्र लाईव्ह चॅनल जवळ बोलताना दिली। वीज बिल कमी करणे, जुने व नादुरुस्त मीटर बदलून घेणे, वीज बिल वेळेत न भेटणे असे एक नव्हे अनेक प्रश्न नागरिकांसमोर असतात। असे प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक महावितरण कार्यालयात येत असतात, परंतु अनेकदा नागरिकांना तासनतास कार्यालयात बसून राहावे लागते। नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तक्रार निवारण करण्यासाठी कोणीही कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्याचे बऱ्याच वेळा दिसून येते व कर्मचारी मोबाईल नंबर लिहिणे आवश्यक असताना कुठेही तो दिसून येत नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे। मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी महावितरण कार्यालयात नागरिक अर्धा एक तास बसून असल्याचे चित्र पाहावयास मिळते, परंतु कार्यालयात नागरिकांची समस्या जाणून घेण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नसल्याचे दिसून आले। कार्यालयातील सर्व पंखे व लाईट सुरू असल्याचे दिसून आले। यावेळी संतप्त नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया गरजा महाराष्ट्र लाईव्ह चॅनल समोर व्यक्त केल्या। या संदर्भात डेप्युटी इंजिनियर पाली श्री चात्रे यांना संपर्क साधला असता आज मंगळवार मेंटेनन्सचा दिवस असल्याने सर्व कर्मचारी मेंटेनन्सच्या कामानिमित्त बाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले। तसेच कार्यालयातील पंखा व लाईट्स हे बंद करणे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी मान्य केले। आमच्या प्रतिनिधींनी मंगळवार मेंटेनन्सचा असल्याने नागरिकांनी आपली तक्रार घेऊन मंगळवारी न येता इतर दिवशी यावे अशी सूचना कार्यालयात लिहून ठेवावी असे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तशी सूचना लिहून ठेवण्याची सूचना कार्यालयाला कळवतो असे मान्य केले। तसेच नागोठाणे महावितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता श्री नितीन जोशी यांना संपर्क केला असता नेहमीप्रमाणे व्यवस्थित संभाषण होऊ शकले नाही। आपण आता आहोत एमएससीबीच्या नागोठाणे कार्यालयात इथे बरेचसे लोक बसली होती, परंतु आता काही उठून गेल्याचे चित्र दिसते। बरेचसे लोक काही कामासाठी आलेले आहेत, परंतु अर्धा पाऊण तासाच्या वर होऊन सुद्धा कार्यालयात कोणी उपलब्ध कर्मचारी नसले, ऑफिसर्स नसल्यामुळं त्यांना तात्काळ बसायला लागलेले। तर आपण इथं एक आहेत व्यक्ती, त्यांना विचारूया। साहेब, काय नाव आपलं? लक्ष्मण चव्हाण। आपण किती वेळ झाला इथे बसलेत? मला 20 मिनिटं झाली। अजून इथे ऑफिसमध्ये लाईट बिल चालू आहे, कोणच नाही। आणि आपण कुठल्या कामासाठी इथे आलेले आहात? लाईट बिल भरण्यासाठी। म्हणजे आपलं जुनं पेंडिंग आहे? जुनं पेंडिंग होतं, नाही ते पहिलं भरलेलं होतं पण ते वाढून आलेलं आहे म्हणून भरलं नाही याला। आपण इथं आहोत, अजून आपल्यासोबत अजून एक व्यक्ती आहेत, त्यांना विचारूया। साहेब, काय नाव आपलं? माझं नाव सलमान शेख आहे। मी मीटर लावण्यासाठी आलोय। कमीत कमी 5-7 दिवस फेऱ्या मारत होतो भावसरांसाठी, तर ते आज उद्या नाही, आज बोलतायत बसून देणार। आता बघू काय होतं। आता किती वेळ झाला आपण इथं? आता किती वेळ झाला आपण इथं? मला अर्धा तास झाला। इथे तुम्हाला कोणी अटेंड करायला नाही आहे का? नाही। अच्छा, मग साधारण आपण काय सांगाल याच्याबद्दल, कार्यालयाबद्दल? मी इतकं सांगेल का जे पण आपले माणसं येत आहेत तिथे त्यांना सहभागी करायला पाहिजे यांनी। तिथे एक पण जाण नाही, इथे कोण आहेच नाही म्हणजे बघायला का कोण काय चाललंय, इथे काय नाही बघायला। सगळे येण्यासारखे येऊन बसतायत, त्यांचं काहीतरी व्हायला पाहिजे। एक ठाम माणूस इथे राहायला पाहिजे, त्यांचं घेण्यासाठी काय कोण हाय येत नाही। धन्यवाद। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।